युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व युवा सेना जिला प्रमुख थाने ग्रामीण सम्मान्य श्री प्रभुदास मदन बुआ नाइक का जन्मदिन उनके चहितों द्वारा भिवंडी स्थित टेमघर पाड़ा के भादवड़ में उनके निवास स्थान पर दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सम्मानीय श्री प्रभुदास मदन बुआ नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। प्रभुदास हा माझा आवडता मुलगा आहे आणि तो एवढा हुशार आणि एवढा टॅलेंट आहे की जेवढा विकास गावामध्ये चाललेला आहे, नई बस्तीमध्ये चाललेला आहे, सगळा विकासामध्ये सिंहाचा वाटा त्याचा आहे। कारण मंत्रालय झाला, कलेक्टर ऑफिस, कोकण भुवन, सगळा सरकारी काम तो बघतो आणि मी एस्टिमेट बनवून गावाच्या विकासाची कामं करतो। म्हणजे निधी आणण्यामध्ये, तिकडनं कामं मंजूर करण्यामध्ये त्याचा मोलाचा सहकार्य आहे आणि त्या सहकार्यामुळे मी सगळा विकास करू शकलेला आहे। म्हणून मी या त्याला वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो। तुम जियो हजारों साल, हर साल के दिन हो 50,000। जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रभुदास मदन बुआ नाईक त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मातोश्री या बंगल्यावर त्यांचे असंख्य चाहते आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे। सोबत जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। अशा या मंगल प्रसंगी बाल सेना ग्रुप यांच्यातर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, अभिनंदन करण्यात आलेला आहे। प्रभुदास, तुझ्या भावी जीवनासाठी तुला लाख लाख शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या आमदारकीसाठी तुला शुभेच्छा देतो। तुझ्यासाठी तन मन धनाने आम्ही पाठीमागे राहणार आहोत अशी तुम्हाला ग्वाही देतो। परत खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा त्यांना वरदहस्त आहे। प्रत्येक काम ती खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून, सन्माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आज त्यांनी भरभरून निधी आणलेला आहे आणि असाच निधी तुम्हाला मिळत राहो। आणि हा निधी मिळवण्यासाठी तुम्हाला आमदार होणं गरजेचं आहे।
म्हणून तुम्हाला परत शुभेच्छा देतो. माननीय श्री आमचे जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदादा नाईक व तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त यांना आशीर्वाद देण्याकरिता आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक बाळा मधुकर चौधरी व तसेच युवा सेना आमचे आकाशस्तंभ रोहित चौधरी व माझे मोठे बंधू सुधीरदादा राजाभाऊ तसेच सचिन पवार आणि आमचे उपजिल्हा प्रमुख सुंदरदादा नाईक या सर्वांकडून एकच विनंती आहे की भिवंडीचे महाप्रमुख व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि भिवंडी शहर प्रमुख म्हणून मी माझी फक्त एक विनंती साहेबांना की त्यांनी भिवंडीचे महापौर बनावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या वाढदिवसाचे जिल्हा प्रमुख युवा माझे भाचे प्रभुदास नाईक यांना वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामस्थ मंडळ टेमघर व बालसेना यांच्या वतीने व आमचे मित्र एसकेन यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना सुख समृद्धी भरभराटीची जावो. सर्वांची इच्छा आहे की प्रभुदास नाईक यांनी पुढे जाण्यासाठी वाटचालीसाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा शुभेच्छा त्यांच्या पाठीशी मामा या नात्याने भाचा या नात्याने माझी ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहून जे काय मला कामाचा आढावा देतील त्या पद्धतीने मी ते काम करेन अशी मी त्यांना आज ग्वाही देतो. आणि पुढील कामात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. ग्रामस्थ मंडळ टेमघर जय हो. माझे मोठे बंधू प्रभुदासजी मदन कृष्ण नाईक, सर्वप्रथम माझे वडील बाळाराम मधुकर चौधरी व ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज इथे तुम्ही जनसमुदाय बघू शकता. हे जनसमुदाय जमायचं कारण फक्त हे आहे की प्रभुदास नाईक यांच्यावर लोकांचं प्रेम आहे. आणि हा लोकांचा जो प्रेम आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये नक्की आणि काही महिन्यांमध्ये दिसून येईल. जशी बाळाराम चौधरी आणि सुंदरजी नाईक यांनी जी भविष्यवाणी सांगितलेली आहे त्या कामासाठी ते सक्षम राहतील आणि ते त्यांची इच्छा पूर्ण करतील ही मी सोनादेवी चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही पुढे जाल हेच तुमच्याकडनं पुढे म्हणजे पुढे जर तुम्ही आहेतच पण पुढे जाऊन चांगला पद मिळवाल. आमच्यासाठी नाही तर या गावासाठी नाही तर या पूर्ण परिसरासाठी तुम्ही चांगलं पद मिळवा हेच तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.